नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सोलापुरातील राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन हे सामाजिक कार्यासाठी सर्वांना सुपरिचित असं आहे. या फाउंडेशनच्या मार्फत सामाजिक कार्याचे नव्यानं मुहूर्तमेढ झाली असून पाहता पाहता वर्षभरामध्ये त्यांनी अनेक उपक्रम सर्वांच्या सहकार्यानं पार पाडले आहेत. मग यामध्ये मोलमजुरी करून मुलांना उच्चपदी नोकरीला लावलेल्या मातांचा सन्मान असो अथवा कामगार दिन, तसंच पर्यावरण दिन, ब्रिजधाम सोरेगाव येथे वृद्धाश्रमामध्ये आजी आजोबांसोबतची दिंडी असो, रक्षाबंधनानिमित्तानं रेल्वे स्टेशनवर पोलीस, टीसी, रेल्वे हमाल यांना संस्थेच्या वतीनं राखी बांधण्याचा कार्यक्रम असो, असे अनेक कार्यक्रम उपक्रम या फाउंडेशननं पार पाडले. यंदाच्या वर्षी सोलापुरातील विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा गुणगौरव सन्मान करावा या उद्देशानं राष्ट्ररत्न प्रज्ञावंत पुरस्कार 2025 हा पुरस्कार वितरण सोहळा सोलापुरामध्ये 12 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालय येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा प्रांजली मोहीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपण राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन ही 1 वर्ष आपण कार्यरत आहोत या संस्थेमध्ये आणि याच्यातून आपण बहुउद्देशीय या संस्थेमार्फत आपण अनेक उपक्रम आजपर्यंत राबवलेले आहेत आणि आपण समाजाची काहीतरी देणे लागतो या भावनेतून आजवर व्यक्तिगत काही छोटे मोठे अशा रूपात का असे ना, परंतु आपण सामाजिक योगदान अनेक ठिकाणी आपण देत आलेलो आहोत. याच वर्षाच्या म्हणजे 2024च्या सुरुवातीला या सर्व कामास अधिक विधायक आणि संस्थात्मक स्वरूप द्यावे असे वाटू लागले आणि त्याच्यातून आम्ही ही राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनची या सामाजिक कार्यांची नव्याने आम्ही मुहूर्तमेढ काय केली आणि वर्षभरामध्ये आम्ही अनेक उपक्रम घेतलेले आहेत आणि सर्व सदस्य, दाता आणि हितचिंतक या सर्वांच्या सहकार्याने अनेक सामाजिक उपक्रम आमचे यशस्वीपणे पार पडलेले आहेत. 8 मार्च 2024ला आम्ही महिला दिन घेतलेला होता. त्या महिला दिनामध्ये मोलमजुरी करून ज्या स्वतः शिकलेल्या नाही आहेत परंतु आपल्या मुलांना छान शिक्षण दिलेले आहे अशा मुलकर्ण्यांना आपण एक आदर्श माता म्हणून त्या महिला दिनामध्ये सन्मानित केलेलं होतं. त्यानंतर 14 एप्रिल 2024ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान वाचन आपण घेतलेले होते. विविध गीते सादर केलेली होती आणि बाबासाहेबांच्या कार्यावर आपण एक चांगला प्रकाश टाकून त्यांचा एक विचार अनेकांपर्यंत आपण पोहोचवलेले होते. त्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिन होता. त्यावेळेस संस्थेतर्फे आपण कामगार दिनांना आम्ही असे कामगार निवडले जे की दिवसभर कमवलं तरच खाऊ शकतात असे कामगार निवडून आपण त्यांना 96 किलो धान्य वाटप केलेलं होतं आणि पूर्ण महिन्याचं राशन आणि दैनंदिन उपयोगाच्या सगळ्या वस्तू आपण त्या कामगारांना कामगार दिनानिमित्त संस्थेतर्फे आपण दिलेल्या होत्या. त्यानंतर 5 जून 2024 पर्यावरण दिन होता. तर आम्ही दवानी अंध विद्यालयामध्ये पूर्ण संस्थेचे सगळे लोक गेलो होतो आणि अंध विद्यार्थ्यांकडून बियांचं रोपण करून घेतलं होतं, विविध बियांचा. आणि एक संदेश आम्ही त्याच्यातून दिला होता की अंध विद्यार्थी किंवा अंध लोक जर का पर्यावरणाला एवढे जपत आहेत तर आपल्याला तर देवाने डोळे दिलेले आहेत, आपण पर्यावरणाला किती जपलं पाहिजे असा एक सुंदर पर्यावरणाचा कार्यक्रम आम्ही त्या अंध शाळेमध्ये घेतलेला होता. त्यानंतर आषाढी एकादशीचा कार्यक्रम आम्ही ब्रिजधाम आश्रम सोरेगाव या ठिकाणी घेतलेला होता. त्यावेळेस असा विचार आला की तिथले जे आजी आजोबा असतात तर मुलांनी त्यांना तिथे सोडून दिलेलं असतं तर ते कधी पंढरपूरला जातील, त्याच्यापेक्षा आपणच विठोबा घेऊन तिथे जाऊयात आणि त्यांच्यासोबत आम्ही दिंडी घेतलेली होती. भक्तिगीतं घेतलेली होती आणि सुंदर असा आषाढी एकादशीचा कार्यक्रम आजी आजोबांसोबत त्या वृद्धाश्रमामध्ये आम्ही साजरा केलेला होता. त्यानंतर संस्थेचा पुढचा एक कार्यक्रम झाला होता रक्षाबंधन. तर रेल्वे स्टेशनवर आम्ही हा रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतला होता. त्या ठिकाणी काही पोलीस अधिकारी हमाल होते, संस्थेतर्फे या सगळ्यांना राख्या बांधण्यात आलेल्या होत्या आणि अगदी निघणारे प्रवासी जे होते त्या प्रवाशांना सुद्धा तिथे वेळेवर काही बहिणी मिळाल्यामुळे त्यांचे चेहरे खूप प्रफुल्लित झालेले होते. सर्वांना राख्या बांधून आम्ही एक अनोखा असा रक्षाबंधनचाही कार्यक्रम तिथे घेतलेला होता. त्यानंतर ब्रिजधाम आश्रममध्येच मनोरंजनात्मक तिथल्या आजी आजोबांसाठी 4 कार्यक्रम आपण घेतलेले. आता परवा रविवारी सुद्धा आपला एक त्या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे गाण्यांचा कार्यक्रम. मॅडम आता जे काय ह्याच्यामध्ये सगळं आहे सविस्तर, जे पुरस्काराबद्दल थोडंसं माहिती सांगा मॅडम. आता 12 तारखेला आपण या ठिकाणी हा एक कार्यक्रम घेत आहोत. राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे पुरस्कारांचा कार्यक्रम आपण घेत आहोत आणि विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या काही कर्तबगार व्यक्तींना आपण संस्थेतर्फे सन्मानित करत आहोत, त्यांना आपण पुरस्कार देत आहोत. तर या पुरस्कारासाठी
सोलापुरातून डॉक्टर अजय पोन्नम, डॉक्टर शैलेश पाटील, डॉक्टर यशवंत पेटकर, समीर रणदिवे, राजू अनंतकर, अश्विनी झांबरे, ॲडव्होकेट दत्तूसिंह मोहनसिंग पवार, अशोक नावरे, सचिन जगताप, संतोष धाकपाडे आदींची निवड करण्यात आली आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत हे प्रमुख अतिथी म्हणून, तर MIT स्कूल ऑफ फार्मसीचे डीन डॉक्टर अजित कुलकर्णी, तसंच दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने, सुयश खानापुरे, मनोहर नारायणकर, प्रमोद तम्मानवार आदींची उपस्थिती असणार आहे, असंही प्रांजली मोहीकर म्हणाल्या। या पत्रकार परिषदेस प्रांजली मोहीकर यांच्या समवेत प्रेमचंद मेने, सुहास भोसले, राजेश केकडे, ज्योती मेने, अपर्णा पाठक, दीपक कर्की आदींची उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।